आपल्याला डिसाईड करायला सांगितलं जाईल की क्वाड्रॅटिक इक्वेशन इज येस ऑर नो. क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्यासाठी आपल्याला काय असावं लागतं बघा. द गिवन जनरल फॉर्म जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, जनरल फॉर्म, आता जनरल फॉर्म जो आहे तो आहे बघा काय, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a b c आर रियल नंबर. जनरल फॉर्म आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. यात दोन व्हेरिएबल आहेत का बघा, नाही, याच्यात एकच व्हेरिएबल असतं. दोन व्हेरिएबल असतील तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊ शकत नाही. त्यानंतर जो त्यात सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पहिली जी कंडिशन आहे किंवा जो रूल आहे, द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल अँड हॅव्हिंग टू ॲज द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय कधी म्हणू शकतो आपण, ज्या इक्वेशन मध्ये इन्क्लुडिंग वन व्हेरिएबल, इन्क्लूड केलेलं वन व्हेरिएबल असेल अँड द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2, आणि त्याचा मॅक्झिमम इंडेक्स किती असावा लागेल, 2 असावं लागेल, इज कॉल्ड, द गिवन इक्वेशन इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. म्हणजे फर्स्ट कंडिशन काय, द इन्व्हॉल्विंग व्हेरिएबल इज 1 अँड देअर इंडेक्स इज अ मॅक्झिमम 2. मॅक्झिमम नंबर कोणता असावा इंडेक्सचा, 2 असावा. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणू शकतो, इज कॉल्ड अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यानंतर काय म्हणतंय, a b and c are real number. a b and c are real number. रियल नंबर असावे लागतील. आणि अजून एक दुसरी अट आहे ते म्हणजे and a is not equal to 0. a ची किंमत 0 असली नाही पाहिजे. a ची म्हणजे फर्स्ट टर्म, आणि फर्स्ट टर्म म्हणजे ज्याचा मॅक्झिमम इंडेक्स 2 असेल त्या व्हेरिएबल सोबत असणारा कोइफिशियंट किती असणार नाही, 0 असणार नाही. एक लक्षात ठेवा, ज्याचा मॅक्झिमम इंडेक्स 2 असतो त्याच्या सोबतचा कोइफिशियंट म्हणजे a असणार, आणि ज्या व्हेरिएबल सोबत त्याचा इंडेक्स 1 असेल त्याच्या सोबत असणारा नंबर म्हणजे b असणार, आणि ज्या टर्म सोबत व्हेरिएबलच नसेल ते टर्म म्हणजे सी टर्म असणार. म्हणजे a b c आर रियल नंबर अँड a इज नॉट इक्वल टू 0 अँड द मॅक्झिमम इंडेक्स इज 2. या 3 कंडिशन असतील तरच ते काय असणार, गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्यासाठी काय असावं लागतं, द मॅक्झिमम इंडेक्स 2 included one variable and a b c are a real number and a is not equal to 0. a ची व्हॅल्यू किती नसली पाहिजे, 0 नसली पाहिजे. त्यावेळेस त्याला आपण काय म्हणू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म विचारलं काय होणार, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. ठीक आहे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या ओळखण्यासाठी किंवा आयडेंटिफाय करण्यासाठी, ओळखण्यासाठी जे 3 रूल आहेत. नंबर 1, द मॅक्झिमम इंडेक्स इज 2, a b c आर अ रियल नंबर अँड a इज नॉट इक्वल टू 0. एक लक्षात ठेवा, इथं इंडेक्स मॅक्झिमम 2च असला पाहिजे. 3 असल्यावर पण चालणार नाही आणि 1 असल्यावर पण चालणार नाही. मॅक्झिमम इंडेक्स इज 2 आणि त्याचा मॅक्झिमम इंडेक्स किती असला पाहिजे, 2. त्याला आपण काय म्हणू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, कळालं. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, जनरल फॉर्म परफेक्ट असला पाहिजे. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा जनरल फॉर्म आहे. आणि या जनरल फॉर्ममध्ये जे a b c असतात ते रियल नंबर असले पाहिजेत. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे a इज नॉट इक्वल टू 0, a ची किंमत 0 असली नाही पाहिजे. त्यावेळेसच त्याला आपण काय म्हणू शकतो, द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, बघूया आता काही थोडं याच्या आधारावर जर बेसिक बघायचं म्हटलं तर बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन मी असं लिहिलं, x² मायनस 4 इज इक्वल टू 0. त्यानंतर सेकंड नंबरचं बघितलं, y² इज इक्वल टू 2y निगेटिव्ह 7. अँड 3 नंबरचं बघितलं, 3 नंबरचा जो आहे तो
तो बघितला एक्स स्क्वेअर प्लस 2x, एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 0. हे जे दोन इक्वेशन दाखवलेले आहेत तर त्या इक्वेशनमध्ये आपल्याला ए बी सी या तिघांच्या किमती विचारल्यात आणि जनरल फॉर्म तयार करायला सांगितलं आहे. आता एक लक्षात ठेवा, याचा जनरल फॉर्म जर करायचा म्हटला, मला सांगा या इक्वेशनमध्ये किती टर्म आहेत? 2 टर्म आहेत. राईट साईडचा टर्म तर 0 आहे, म्हणजे याचा अर्थ 2च आहेत. मग 2 बघताना तुम्हाला बघावं लागेल ज्याचा मॅक्झिमम इंडेक्स 2 असतो हा म्हणजे ए झाला. याच्यासोबत व्हेरिएबल आहे का? नाही, म्हणजे तो सी झाला. मग आता कोणतं टर्म इथं नाहीये? बी टर्म नाहीये. मग बी टर्म, जे टर्म अब्सेंट असतं त्याला आपण काय करायचं? 0 लिहून करू शकतो. मग जनरल फॉर्म काय होईल? जनरल फॉर्म काय होणार बघा? एक्स स्क्वेअर प्लस 0x मायनस 4 इज इक्वल टू 0. आता एक लक्षात ठेवा, हे बी टर्म आहे, त्याच्यासोबत काय घेतलं मी? 0x म्हणजे ते टर्म नाही आहेत एक प्रकारे, पण जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 0 घेतलंय. आपल्या रूलमध्ये काय सांगितलं? फक्त याची किंमत 0 नसावी, बी सी 0 असला तरी चालतो. ठीक आहे. मग मला सांगायचं याची किंमत काय बरं? ए बी अँड सी. ए काय सांगा? काय नाही म्हणजे किती असतंय? 1 असतंय. मग याची किंमत 1, बी ची किंमत किती आहे? 0, सी ची किंमत किती आहे? 4, -4, निगेटिव्ह साईन आहे, साईन सगळं लिहायचे. मग याचा स्टँडर्ड फॉर्म सांगा बरं काय होणार? जनरल फॉर्म वाय स्क्वेअर, हे 2y पॉझिटिव्ह आहे, तिकडे आल्यावर निगेटिव्ह 2y, हे 7 निगेटिव्ह आहे, तिकडे आल्यावर पॉझिटिव्ह 7 इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्म असाच आला पाहिजे. मॅक्झिमम इंडेक्स वाला 2 वाला टर्म अगोदर, इंडेक्स 1 वाला अगोदर आणि नंतर त्याच्यानंतर 0. आपल्याला माहित आहे जर नुसता नंबर असेल, अंक असेल, या 50 ची डिग्री किती बरं? काही नाही म्हणजे 1 असतंय, पण असं नाही, याची डिग्री जर म्हटला तर याची डिग्री 0 असते नंबरची, बरोबर आहे की नाही? मग जर व्हेरिएबल असेल मग मात्र 1 असते. चला कोएफिशियंट सांगा. याची किंमत काय नाही म्हणजे 1, बी -2, सी +7. याचा स्टँडर्ड फॉर्म सांगा. एक्स स्क्वेअर प्लस 2x, इथं पण सी टर्म अब्सेंट आहे, मग सी टर्मला आपण 0 म्हणू शकतो, इज इक्वल टू 0. फक्त याची किंमत 0 नसावी. हां, याची कोएफिशियंट 1, बी 2 अँड सी 0. या पद्धतीनं तुम्हाला जनरल फॉर्ममधून ए बी सीच्या किमती काढता आल्या पाहिजेत. एची किंमत म्हणजे ज्याचा मॅक्झिमम इंडेक्स काय असतो? 2 असतो. ज्याच्यासोबत व्हेरिएबल असतं त्याची किंमत बी असते, आणि ज्याच्यासोबत व्हेरिएबल असत नाही ते म्हणजे काय असते? सी ची किंमत असते. ए बी सी. ओके. जनरल फॉर्म कळाला. जनरल फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. कशाचा जनरल फॉर्म आहे हा? क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो जनरल फॉर्म किंवा त्याला आपण स्टँडर्ड फॉर्म पण म्हणू शकतो तो या स्वरूपात आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला आता एखाद्या वेळेस काय केले जाते? 1-2 क्वेश्चन दिले जातील आणि क्वेश्चन देऊन तुम्हाला म्हटलं जाईल डिसाइड गिवन इक्वेशन आर क्वाड्रॅटिक इक्वेशन येस ऑर नो आहेत की नाही ते ओळखा म्हटलं जाईल. दिलेले तुम्हाला इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत की नाही असं विचारलं जाईल. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत की नाही ते कसं ओळखणार? तुम्हाला आत्ताच सांगितलं मी. द मॅक्झिमम इंडेक्स इज 2. ओके. मॅक्झिमम इंडेक्स इज 2. ए बी सी आर रियल नंबर आणि ए इज नॉट इक्वल टू 0 असेल तर गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. बघूया काही एक्झाम्पल देतो तुम्हाला बोर्डवर. आहेत की नाहीत ते बघूया. असतील तर का, असल्यावर तर काही रिझन लिहायची गरज नसेल. नसतील तर आपल्याला एखादं रिझन लिहावं लागेल की का नाही आहे बरं. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकॉज वाय, इट इज अ नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन वाय, का नाही आहेत त्याचं रिझन तुम्हाला एखाद्या एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. पहिलं बघूया. एखादं व्हेरिएबल दिलं तर 3x स्क्वेअर -5x प्लस 3 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? 3x स्क्वेअर -5x प्लस 3 इज इक्वल टू 0. यस. ओके. का यस? का आहे बरं? तर या ठिकाणी तुम्ही काय म्हणणार? द मॅक्झिमम इंडेक्स इज 2. मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2 and
ए इज नॉट इक्वल टू 0, याची किंमत 0 आहे का? नाही. याची किंमत किती आहे? 3. फक्त काय असावा? ए इज नॉट इक्वल टू 0, फक्त 0 नसावा. मग निगेटिव्ह नंबर असेल तरी चालतंय. मग इट इज अ quadratic equation because the maximum index of variable is 2 and a is not equal to 0. a b c are real number. a b c काय आहेत? रिअल नंबर आहेत म्हणता येते त्या ठिकाणी. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं बघा. सेकंड नंबरचा 9y² plus 5 is equal to 0. Yes or no? Yes. काय आहे? द मॅक्झिमम इंडेक्स. आता भरपूर जणांना प्रश्न असा पडला असेल सर बी टर्मच नाही आहे इथं. बी टर्म आहे का? नाही. याला मी स्टँडर्ड फॉर्म तयार करून घेऊ शकतोय. कसा होईल स्टँडर्ड फॉर्म? 9y² plus 0y plus 5 is equal to 0. झाला का स्टँडर्ड फॉर्म? मग सांगा. Yes, the maximum index. Maximum index is 2. Maximum index of variable is 2 and a is not equal to 0. It is a quadratic equation. It is a quadratic equation. ठीक आहे, कळाले कशा पद्धतीने तुम्हाला quadratic equation आहे की नाही हे कसं ओळखलं जाते. त्यानंतर एका दिवस अजून एक थोडंसं जरा वेगळ्या पद्धतीने जर बघितलं तर a + 2 a - 5 a + 2 a - 5 is equal to 0. आता हे quadratic इक्वेशन आहे का नाही विचारलंय. आता तुम्हाला तर प्रश्न असा पडला असेल की इथं quadratic इक्वेशनचा फॉर्मच जनरल फॉर्म नाही. कधीही लक्षात ठेवा अगोदर quadratic इक्वेशन आहे की नाही हे ओळखण्यासाठी कन्वर्ट इनटू अ जनरल फॉर्म. कशामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं? जनरल फॉर्म मध्ये. बघा 2 ब्रॅकेट आहेत. 2 ब्रॅकेटच्या मध्ये कोणतं साइन असतं? इनटूचं. बायनोमियल मल्टिप्लाय बाय बायनोमियल मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. फर्स्ट ब्रॅकेट मधला फर्स्ट नंबर बाहेर घ्या. कोणता नंबर आहे? ए. सेकंड ब्रॅकेट a - 5 a - 5 plus 2 second bracket a - 5 is equal to 0. a into a square, 5 into a minus 5a plus 2a, 5 2s are 10 is equal to 0. काय केलं कळालं? हा नंबर घेतला इथं बाहेर ब्रॅकेट सेकंड, परत पॉझिटिव्ह टू सेकंड ब्रॅकेट जसं असतं. बघा काय होणार मग? a², दोन्ही लाईक टर्म आहेत. प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा. निगेटिव्ह 3a निगेटिव्ह 10 इज इक्वल टू 0. आहे का? आता सांगा क्वाड्रॅटिक इक्वेशन. येस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकॉज द मॅक्झिमम इंडेक्स इज 2 अँड a इज नॉट इक्वल टू 0. a is not equal to 0. Yes, it is a quadratic equation. याचं रिझन तुम्ही असं लिहिणार the maximum index of variable is 2 and a is not equal to 0. Therefore, it is quadratic equation. It is a quadratic equation. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके, ठीक आहे. बघूया त्यानंतरचा जो भाग आहे. तुम्हाला कळालं क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म कसा असेल किंवा कसं ओळखलं जात आहे. जनरल फॉर्म जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा तो कशा पद्धतीनं कन्वर्ट केला जातो आणि यस नो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे कसं ओळखलं जात आहे ते. ठीक आहे. त्यानंतर आहे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, हे बेसिक कळालं. त्याच्यानंतरचं बघूया आता रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक मिनिट इकडे बघा, हे रूट्स होते त्याचे आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे त्यांचे जे 2 आन्सर भेटतात आपल्याला आहे की नाही ते त्याला रूट्सचा अर्थ असतं मुळे. मराठीमध्ये मूळ म्हटलं जातं बरोबर आहे की नाही. म्हणजे रूट्स क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतात. लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलमध्ये आपण जसं सोल्युशन काढत होतो तसं याच्यामध्ये रूट्स असतात. मग आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे रूट्स ऑफ quadratic equation. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय म्हटलं जातं की आपण या ठिकाणी जे इक्वेशनमध्ये सोल्युशन बघत होतो आपण किंवा त्या ठिकाणी सोल्युशन आहे की नाही. सोल्युशन कधी असतं? ज्या वेळेस एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ठेवून जर येणारी लेफ्ट साइड इज इक्वल टू राईट साइड जर येत असेल
तर त्याला आपण रूट्स ऑफ इक्वेशन असं म्हणू शकतो. आता एक मिनिट इकडे बघा. समजा पॉलिनोमियलमध्ये आपण जे पॉलिनोमियलची व्हॅल्यू काढताना आपण त्या ठिकाणी रूट्स काढत होतो त्याची, आहे की नाही, रूट्स येस ऑर नो. एखादा एक फॅक्टर दिला जायचा, त्याची व्हॅल्यू x इक्वल टू आपण पुट करायचं आणि पुट केल्यावर त्या पॉलिनोमियलची व्हॅल्यू जर 0 येत असेल, आहे की नाही, पॉलिनोमियलची व्हॅल्यू जर 0 आली असती येत असेल तर त्यावेळेस आपण 9th स्टँडर्डमध्ये त्याला म्हणत होतो इट इज अ सोल्युशन ऑफ गिवन पॉलिनोमियल. त्या पॉलिनोमियलचं सोल्युशन आहे. मग इथं सोल्युशन म्हणजे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एखाद्या व्हेरिएबलच्या जागेवर व्हॅल्यू जर ठेवली तर त्या लेफ्ट साईडची प्रोसेस 0 जर येत असेल, आपल्याला जनरली माहिती आहे इक्वेशनची राईट साईड काय असते, 0 असते. मग या व्हेरिएबलच्या जागेवर जर एखादी व्हॅल्यू पुट केली आणि ती व्हॅल्यू पुट करून जर लेफ्ट साईड 0 येत असेल, म्हणजेच लेफ्ट साईड इज इक्वल टू राईट साईड जर येत असेल तर ती व्हॅल्यू जी पुट केलेली असते त्याला आपण काय म्हणू शकतो, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे त्याच्यात जे सोल्युशन होतं ते इथं काय येणार तुम्हाला, त्या ठिकाणी जे आपण त्याचं सोल्युशन काढलेलं होतं ते म्हणजे या ठिकाणी रूट्स असणार आहे. आता बघा एक एक्झाम्पल जर तुम्हाला असं दिलं असेल x² + 5x -6 इज इक्वल टू 0. ओके, आणि तुम्हाला असा प्रश्न विचारला आहे x इज इक्वल टू -6 इज इन द पॉलिनोमियल. त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं जे आहे ते सोल्युशन आहे की नाही ते विचारलं. समजा सोल्युशन कधी असतं कळालं का, सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ही जी लेफ्ट साईड आहे त्या लेफ्ट साईडची किंमत किती आली पाहिजे, 0. 0 इज इक्वल टू 0 आलं तर इट इज अ सोल्युशन ऑफ पॉलिनोमियल किंवा इक्वेशन. आणि जर ते सोल्युशन असेल तर तेच काय होऊ शकतं, त्याचं रूट्स होऊ शकतो. ठीक आहे, मग बघा या ठिकाणी समजा तुम्हाला असं म्हटलंय x इज इक्वल टू -6 पुट करूया. -6 पुट केला मग काय होणार, -6² प्लस 5 इंटू -6. -6 इज इक्वल टू 0. एव्हरी निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. 6 चा स्क्वेअर 36 प्लस मायनस 6 इंटू 5 30 -6 इज इक्वल टू 0. हे 36ला 36 प्लस मायनस प्लस चिन्ह मायनसचा म्हणा मोठ्या संख्येचा 30 + 6 36 इज इक्वल टू 0. 36 - 36 0. 0 इज इक्वल टू 0. म्हणजे लेफ्ट साईड LHS इज इक्वल टू RHS. लेफ्ट साईड इज इक्वल टू राईट हँड साईड आली, दोन्ही आले इक्वल. म्हणजे या ठिकाणी LHS इज इक्वल टू RHS झाल्याच्या नंतर आपण त्याला काय म्हणू शकतो की या ठिकाणी हे -6 इज अ सोल्युशन. -6 इज अ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. -6 इज अ सोल्युशन असेल, देअरफॉर -6 इज अ 1 रूट ऑफ गिवन इक्वेशन. म्हणजे जे सोल्युशन जर येत असेल तर ते 1 रूट होऊ शकता. 1 म्हणजे काय, एक, दुसरं एक अजून असू शकतं. पण -6 इज अ 1 रूट ऑफ गिवन इक्वेशन. म्हणजे एखाद्या इक्वेशनची जर ही व्हॅल्यू ठेवून जर लेफ्ट साईड 0 येत असेल तर त्याला आपण सोल्युशन म्हणू शकतो. आणि जे सोल्युशन असतं ते 1 रूट होऊ शकतं. एका क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट असू असतात 2 रूट, त्यातलं 1 रूट म्हणजे 1 सोल्युशन असतं. ठीक आहे, बरं त्याच्याच ऐवजी आता जर दुसरी एखादी व्हॅल्यू ठेवली आणि नॉट इक्वल जर आला, इट इज अ नॉट सोल्युशन. नॉट सोल्युशन कधी येईल, इथं जर समजा एखादी दुसरी व्हॅल्यू आला असेल 2 3 4 5 आला तर ते काय असणार, इट इज अ नॉट सोल्युशन. सोल्युशन नाही म्हणजे ते रूट्स तर होणारच नाही. जर सोल्युशन असेल तर ते रूट होऊ शकतं, ते बी 1 रूट, सेकंड दुसरा असेल कोणतं. पण जर सोल्युशनच नसेल तर ते रूट होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात, तर प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स असतात. त्या ठिकाणी आपल्याला ती व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड करायची किंवा दिलेली व्हॅल्यू चेक करायला सांगितली जाते. गिवन व्हॅल्यू इज सोल्युशन ऑफ इक्वेशन, यस ऑर नो, त्याचे सोल्युशन आहेत की नाहीत ते ओळखा म्हटलं जाते. कळलं का, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. यामध्ये जी व्हॅल्यू दिली असेल ती जर पुट करून जर व्हॅल्यू LHS इज इक्वल टू RHS येत असेल आणि डेफिनेट आपल्याला माहिती क्वाड्रॅटिक इक्वेशनची राईट साईड हे डेफिनेट काय असते, 0च असते.
आणि तेवढी जर उत्तर येत असेल इट इज अ सोल्युशन, आणि ते सोल्युशन होत असेल तर ते काय होणार, इट इज अ रूट ऑफ इक्वेशन, रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, बघूया. चल एखादा एक्झाम्पल घेऊ आपण बोर्डवर, किंवा रूट आहे की नाही ते ओळखायचं म्हटल्यावर. बघा 2x², एक एक्झाम्पल बघूया. 2x² minus 7x plus 6 is equal to 0. Check whether x is equal to 3/2 और दूसरी एक दिली है x is equal to -2. आणि विचारला आपल्याला क्वेश्चन, आर सोल्युशन ऑफ द इक्वेशन, सोल्युशन आहेत की नाही ते इक्वेशनचं विचारलंय. पहिल्यांदा बघूया, x इज इक्वल टू 3/2 पुट करूया. 2x² 7x plus 6 is equal to 0. 2 in bracket 3/2 bracket square minus 7 into 3/2 plus 6 is equal to 0. 2 into 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4 minus 7 3 जा 21/2 plus 6 is equal to 0. 2 1 जा 2, 2 2 जा 4, काय आला मग बघा 9/2 निगेटिव्ह 21/2 प्लस 6/1 इज इक्वल टू 0. दोघांचा बेस कॉमन नाही वाटत, या दोघांचा बेस कॉमन करून घेऊ, नंतर त्यांचा बेस कॉमन करू. 2 ला 2 घेतला, निगेटिव्ह 21 मधून 9 गेले, किती राहिले बरं, 12 आणि 9 21 12 प्लस 6/1 इज इक्वल टू 0. याने याला डिवाइड केलं, 6 आलं, निगेटिव्ह 6 प्लस 6 इज इक्वल टू 0 प्लस मायनस मायनस 0 इज इक्वल टू 0. LHS इज इक्वल टू RHS आलं. देअरफॉर x इज इक्वल टू किंवा 3/2 इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. सोल्युशन आहे का, सोल्युशन आलं, LHS इज इक्वल टू RHS आलं म्हणून काय म्हणता येईल, इट इज अ सोल्युशन. आता जे दुसरी व्हॅल्यू आहे ती सोल्युशन आहे का नाही बघूया. काय म्हटलं होतं, x इज इक्वल टू -2, x इज इक्वल टू -2 पुट करूया. 2x² निगेटिव्ह 7x प्लस 6 इज इक्वल टू 0. 2 in bracket -2² 7 into -2 plus 6 is equal to 0. Every negative number square is positive. 4 2 जा 8 minus minus plus 14 plus 6 is equal to 0. 20 8 plus 20 is equal to 0. 28 is equal to 0. Not equal यायला लागले, LHS is not equal to RHS, not equal यायला लागलाय. मग या ठिकाणी तुम्ही काय म्हणणार, x is equal to -2 is not solution. सोल्युशन आहे का नाही. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला सॉल्व करायचं असतं की दिलेली व्हॅल्यू फक्त काय करायची, व्हेरिएबलची पुट करायची आणि सोल्युशन आहे की नाही ते फक्त ओळखायचं. असेल तर इट इज अ सोल्युशन, नसेल तर इट इज नॉट सोल्युशन. या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं, सोल्युशन आहेत की नाही ते डिसाईड करावं लागतं. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर आपल्याला जो पुढचा भाग त्यांनी दाखवलेला आहे त्याच्यामध्ये की त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करून काढायच्या. त्यातला जो प्रॅक्टिस सेट आहे तो प्रॅक्टिस सेट बघूया. बघा जनरल फॉर्म जो आहे, जनरल टर्म जे आहे ते लक्षात ठेवा. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या स्वरूपामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागतं आपल्याला. ठीक आहे, बघूयात. चला घेऊया आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट किती आहे, 2.1. त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा.
काय म्हटलंय क्वेश्चन नंबर, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हा क्वेश्चन जो आहे तो तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करू शकताय. तुमच्या सॉल्व एक्झाम्पलमध्ये एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन टाकू शकताय. राईट द क्वाड्रॅटिक इक्वेशन, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा म्हटलंय, त्याच्यानुसार तुम्ही त्याची काय करू शकताय, एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्हाला घेता येतील. जसं की कोणताही तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम्पल कन्सिडर करू शकता. एनी टू म्हटलंय क्वाड्रॅटिक इक्वेशन, फक्त लिहिताना एक लक्षात ठेवा की मॅक्झिमम इंडेक्स 2 आला पाहिजे. ठीक आहे, घ्यायचं फॉर एक्झाम्पल तर मग घ्या मग 3x² प्लस x, 3x² मायनस x मायनस 10 इज इक्वल टू 0. अँड सेकंड नंबरचं घ्या m² मायनस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. दोन क्वेश्चन लिहा म्हटलं तर लिहिले दोन. त्यातला घेऊया क्वेश्चन नंबर 2. काय क्वेश्चन नंबर 2 आहे, डिसाइड. आता आपल्याला डिसाइड करायचं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट संपला, राईट एनी टू सांगितले होते, दोन लिहिले. आता घेऊया क्वेश्चन नंबर 2. त्यातला घेऊया क्वेश्चन नंबर 2. काय बघा क्वेश्चन नंबर 2, डिसाइड आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. डिसाइड करायचं आहे. डिसाइड आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यातला पहिला आहे x² प्लस 5x प्लस 2 इज इक्वल टू 0. x² प्लस 5x प्लस 2, सॉरी 5x मायनस 2 निगेटिव्ह 2 इज इक्वल टू 0. हे डिसाइड करायचं की इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, यस ऑर नो. हे आहे का नाही म्हटलंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही कसं ओळखलं जातं, तुम्हाला मी मगच सांगितलं. द मॅक्झिमम इंडेक्स इज द 2 आहे का, त्याचं रिझन करायला लागेल तुम्हाला. स्टँडर्ड फॉर्म आहे. मग आता या ठिकाणी काय म्हणणार, द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ variable is 2. The maximum index of variable is 2 and a is not equal to 0 and a, b, c are real number, therefore it is quadratic equation. It is quadratic equation. हे पहिलं झालं. त्यानंतर सेकंड नंबर काय दिले बघा, सेकंड नंबर आहे y² इज इक्वल टू 5y निगेटिव्ह 10. y² इज इक्वल टू 5y निगेटिव्ह 10. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, यस ऑर नो. मग आता या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म करून घ्या. स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म. जनरल फॉर्म काय होईल, y² निगेटिव्ह 5y, हे पॉझिटिव्ह होते इकडे आल्यावर निगेटिव्ह, निगेटिव्ह आहे तिकडे आल्यावर पॉझिटिव्ह 10 इज इक्वल टू 0. झाला जनरल फॉर्म. आता मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे. ओके, मग रिझन काय लिहिणार, मॅक्झिमम इंडेक्स इज 2. a, b, c are real number and a is not equal to 0. It is quadratic equation. It is a quadratic equation. त्यानंतर 3 नंबरचं काय बघा, 3 नंबरचं आहे y² प्लस 1/y इज इक्वल 2. बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं म्हटल्यावर अपॉन मध्ये y आलाय, अपॉन मध्ये y आलं म्हणल्यावर मल्टिप्लाय बाय y करावं लागेल. y इंटू y² प्लस y इंटू 1/y इज इक्वल टू y इंटू 2. y न का मल्टिप्लाय केलं कळालं का, अपॉन मध्ये आलाय, y कॅन्सल झालं, y² इंटू y³ प्लस 1 इज इक्वल टू 2y, y³
निगेटिव्ह 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? नाही आहे. का नाही आहे? का नाही आहे? तर या ठिकाणी काय आहे? मॅक्झिमम इंडेक्स इज नॉट 2. मॅक्झिमम इंडेक्स इज नॉट 2 असं म्हणायचं नाही तर की द मॅक्झिमम इंडेक्स इज 3. मॅक्झिमम इंडेक्स 3 म्हणायचंच नाही. काय म्हणायचं? मॅक्झिमम इंडेक्स इज नॉट 2 नाही म्हणून नाही आहे. 3, 4, 5 काही बी असो, फक्त काय म्हणायचं? नॉट 2. इट इज not quadratic इक्वेशन. का नॉट आहे? तर इथं मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? 3. असं म्हणायचं नाही द मॅक्झिमम इंडेक्स इज 3 आहे म्हणून, तसं म्हणायचं नाही. नॉट 2 आहे 2 म्हणून आहे, 2 नाही म्हणून नाही. द मॅक्झिमम इंडेक्स इज नॉट 2. द मॅक्झिमम इंडेक्स इज 2. ओके. 3 नंबरचा. त्यानंतर 4 नंबर. 4 नंबरचं काय बघा? x प्लस 1 अपॉन x. x प्लस 1 अपॉन x इज इक्वल टू निगेटिव्ह 2. इज इक्वल टू निगेटिव्ह 2. जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म काय होईल याचा? मल्टिप्लाय अपॉन मध्ये x आहे, मल्टिप्लाय बाय x करावं लागेल. x इंटू x प्लस x इंटू 1 अपॉन x इज इक्वल टू निगेटिव्ह 2. x कॅन्सल झाले. x इंटू x स्क्वेअर प्लस किती येणार? 1 इज इक्वल टू निगेटिव्ह 2. स्टँडर्ड फॉर्म जर तयार केला तर काय होणार? x स्क्वेअर प्लस 1 पॉझिटिव्ह 2 इज इक्वल टू 0. x स्क्वेअर प्लस 3 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का बरं? आहे. इट इज अ quadratic equation because the maximum index is 2 and a, b, c are real number and a is not equal to 0. Maximum index is 2 and a is not equal to 0. It is quadratic equation. It is quadratic equation. ठीक. हा झाला क्वेश्चन नंबर 4. त्यानंतरचा आता बघूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 सेकंड मधला 5 नंबरचा जो आहे तो 5. चला काय 5 नंबरचं इक्वेशन? फर्स्ट ब्रॅकेट m प्लस 2 सेकंड ब्रॅकेट m मायनस 5 is equal to 0. Binomial multiply by binomial m in bracket m minus 5 positive 2 m minus 5 is equal to 0. m into m square 5 into m 5m plus 2 into m 2m plus minus 5 2s are 10 is equal to 0. m square plus minus चिन्ह मोठ्या संख्येचं 5m मधून 2m लेस करा. किती राहिले बरं? 3m मायनस 10 इज इक्वल टू 0. झाला स्टँडर्ड फॉर्म तयार. आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन? बघूया काय म्हणता येईल मग. द मॅक्झिमम इंडेक्स इज 2. a, b and c are real number and a is not equal to 0. Therefore it is a is not equal to 0. It is quadratic equation. It is quadratic equation. हा झाला 5 नंबरचा. त्यानंतर लास्ट नंबरचा जो आहे तो 6 नंबरचा क्वेश्चन. m cube positive 3m square minus 2 is equal to 3m cube
3m³. आता बघा हा 3m³ पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यावर निगेटिव्ह. 3m³ प्लस m³ प्लस 3m² मायनस 2 इज इक्वल टू 0. प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं, निगेटिव्ह 2m² 2m³ प्लस 3m² निगेटिव्ह 2 इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्म तयार झाला. इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन? नो, द मॅक्झिमम इंडेक्स इज नॉट 2. maximum index is not 2, it is not quadratic equation. It is a not quadratic equation. तर ते quadratic equation असणार नाही. का नाही आहे? the maximum index is not 2. 2 हा काही नाही, त्याचा मॅक्झिमम इंडेक्स नाही, त्यामुळं इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, त्या पद्धतीनं हा जो क्वेश्चन नंबर 2 होता प्रॅक्टिस सेट 2.1चा तो या ठिकाणी संपलाय. त्यानंतरचं बघूया क्वेश्चन नंबर 3. त्यानंतरचा जो आहे तो क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय? क्वेश्चन नंबर 3, राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ax². फॉर्ममध्ये करायचा. कोणत्या फॉर्ममध्ये? ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. देन राईट द व्हॅल्यू ऑफ a b c अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ a b c. a b c च्या काय करायच्यात? व्हॅल्यू काढायच्यात. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आहे ax² प्लस bx प्लस c. याच्यामध्ये कन्वर्ट करायच्या. नंबर 1चा क्वेश्चन काय बघा. नंबर 1 आहे 2y इज इक्वल टू 10 मायनस x² सॉरी y² निगेटिव्ह y². अगोदर कन्वर्ट इनटू स्टँडर्ड फॉर्म, जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. हा y² निगेटिव्ह होईल, राईट लेफ्ट साईडला आल्यावर पॉझिटिव्ह होईल. y² पॉझिटिव्ह 2y हे पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यावर निगेटिव्ह इज इक्वल टू 0. y² प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0. हे झाला फॉर्म. हा झाला जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म. आता या ठिकाणी एबीसीच्या व्हॅल्यू म्हटलं कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म. कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म. कोणता जनरल फॉर्म आहे? कंपेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू काय नाही म्हणजे किती असणार? 1. b इज इक्वल टू 2 अँड c इज इक्वल टू निगेटिव्ह 10. हा जे 1 मार्कचा क्वेश्चन आहे तो या स्वरूपात तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कन्वर्ट इन टू जनरल फॉर्म अँड कंपेअरिंग करून फाइंड a b c यांच्या काय करायचे असतात? व्हॅल्यू फाइंड करायचे असतात. त्यानंतर सेकंड नंबर बघूया. सेकंड नंबरमध्ये काय म्हटलंय? x निगेटिव्ह 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. एक्सपांड करावं लागेल. कशानुसार? हे एक्सपांड करताना आपण असं करतो a निगेटिव्ह b² इज इक्वल टू काय होतं एक्सपांड? a² मायनस 2ab प्लस b². बघा मग a चा स्क्वेअर म्हणजे x² मायनस 2 इंटू x 2x प्लस 1चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू 2x पॉझिटिव्ह 3. x² निगेटिव्ह 2x पॉझिटिव्ह आहेत निगेटिव्ह 2x प्लस 1 मायनस 3 इज इक्वल टू 0. x² मायनस मायनस प्लस 4x प्लस मायनस मायनस 2 इज इक्वल टू 0. बघा मायनस मायनस प्लस मायनसचं चिन्ह प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं -2. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. कंपेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू -4 अँड c इज इक्वल टू निगेटिव्ह 2. c इज इक्वल टू निगेटिव्ह 2 भेटलं. ठीक आहे, हा झाला सेकंड नंबरचा क्वेश्चन त्यातला कंपेअरिंग विथचा. त्यानंतरचा बघूया 3 नंबर.
3 नंबर काय बघा, एक्स स्क्वेअर प्लस 5x एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू निगेटिव्ह इन ब्रॅकेट हे 3 मायनस एक्स एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू प्लस मायनस मायनस 3 मायनस इंटू मायनस प्लस. लक्षात ठेवा, ज्यावेळेस ब्रॅकेटच्या बाहेर जर एखादा साईन दिला असेल तर त्यांना कम्पेअरिंग करून घ्यायची मध्ये, प्लस मायनस 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 इंटू मायनस प्लस. बघा काय होणार मग, एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह 5x हे पॉझिटिव्ह आहे तिकडे आल्यावर निगेटिव्ह आणि निगेटिव्ह आहे तिकडे आल्यावर पॉझिटिव्ह. एक्स स्क्वेअर प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं 5 मधून 1 गेला 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 4 अँड c इज इक्वल टू 3. ABCच्या किमती भेटल्या 3 नंबरचा. ठीक आहे, त्यानंतर बघूया 4 नंबर. 4 नंबरचं इक्वेशन काय आहे, 3m स्क्वेअर 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर निगेटिव्ह 9. या ठिकाणी आपल्याला कन्वर्ट इनटू अ जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. काय होणार स्टँडर्ड फॉर्म, 3m स्क्वेअर निगेटिव्ह लेफ्ट साईडला आल्यामुळे निगेटिव्ह झाला 2m स्क्वेअर, निगेटिव्हचा काय होईल पॉझिटिव्ह इज इक्वल टू 0. पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन मोठ्या संख्येचा 3m स्क्वेअरमधून 2m स्क्वेअर लेस केले 1m स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअर, पॉझिटिव्ह 9 इज इक्वल टू 0. जनरल फॉर्म जर केला m स्क्वेअर प्लस 0m प्लस 9 इज इक्वल टू 0. कम्पेअरिंग करूया, कम्पेअरिंग कोणासोबत केली, कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस bx plus c is equal to 0. a is equal to 1, b is equal to 0 and c is equal to 9. c is equal to 9. हा झाला क्वेश्चन नंबर 4. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ 4 झाले त्यामध्ये. त्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर 5. 3 मधलाच आहे क्वेश्चन नंबर 5. 5 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. काय क्वेश्चन आहे 5 नंबरचा, p इन ब्रॅकेट 3a प्लस 6p इज इक्वल टू निगेटिव्ह 5. 3 इंटू p 3p प्लस 6p इंटू p 6p स्क्वेअर, निगेटिव्हचा काय झाला पॉझिटिव्ह इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्या, 6p स्क्वेअर plus 3p positive 5 is equal to 0. Comparing with standard form, ax square plus bx plus c is equal to 0. Then find a is equal to 6, then b is equal to 3 and c is equal to 5. a 6, b 3 and c 5. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मधला लास्ट क्वेश्चन आहे जो 6 नंबरचा आहे तो बघूया. पहा चला, क्वेश्चन नंबर लास्ट आहे 3 मधला, एक्स स्क्वेअर मायनस 9 एक्स स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 13. एक्स स्क्वेअर निगेटिव्ह 9, 13 पॉझिटिव्ह आहे तिकडे आल्यावर निगेटिव्ह. काय आलं बरं, एक्स स्क्वेअर मायनस 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 प्लस चिन्ह मायनसचा 9 प्लस 13 किती झाले 1 टाकले इकडं 12, 22 इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्म काय होईल बरं, एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह 0x निगेटिव्ह 22 इज इक्वल टू 0. कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 0 अँड c इज इक्वल टू निगेटिव्ह 22. हा झाला लास्ट क्वेश्चन होता त्यातला, क्वेश्चन नंबर 3 मधला जो 6 नंबरचा जो होता तो या स्वरूपामध्ये झाला. ठीक आहे, त्यानंतरचा बघूया आता
जो क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 4 काय बघा, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यू गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रूट्स ऑफ द इक्वेशन. मग त्या ठिकाणी आपल्याला दिलेले जे आहेत ते रूट्स आहेत की नाहीत ते सांगायचे आहेत. क्वेश्चन नंबर 4. सोल्युशन असेल तर ते रूट्स असतात, सोल्युशन नसेल तर ते रूट्स असत नाहीत. ठीक आहे, बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 त्यातला पहिला बघूया. काय बरं पहिला क्वेश्चन, x² + 4x पॉझिटिव्ह 5 इज इक्वल टू 0, सॉरी -5 आणि दोन त्यांनी रूट्सच्या व्हॅल्यू दिल्यात आपल्याला. पहिली दिली x इज इक्वल टू +1 अँड x इज इक्वल टू -1. पहिल्यांदा काय करूया, x इज इक्वल टू 1 पुट इन इक्वेशनमध्ये पुट करूया. काय होणार मग, 1चा स्क्वेअर प्लस 4 इंटू एक्सची व्हॅल्यू 1 -5 इज इक्वल टू 0. 1चा स्क्वेअर किती 1, 4 1 जा 4, -5 इज इक्वल टू 0, 5 - 5 इज इक्वल टू 0. किती आला 0 इज इक्वल टू 0. म्हणजे LHS इज इक्वल टू काय आला RHS. मग आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल, x इज इक्वल टू 1 इज सोल्युशन, देअरफॉर x इज इक्वल टू 1 इज 1 रूट ऑफ इक्वेशन. ह्याचं 1 रूट भेटलं आपल्याला. आता सेकंड पुट करावं लागेल. काय पुट करणार, x इज इक्वल टू -1 पुट इन इक्वेशन. आता -1 पुट करायचं आहे कशामध्ये, इक्वेशन आहे x² + 4x - 5 इज इक्वल टू 0. -1चा स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 -5 इज इक्वल टू 0. एव्हरी नेगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. 4 - 5 इज इक्वल टू 0. नेगेटिव्ह पॉझिटिव्ह 1 - 9 इज इक्वल टू 0. -8 इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू -1 इज नॉट रूट ऑफ इक्वेशन. x इज इक्वल टू -1 ही काय नाही आहे, रूट नाही आहे. म्हणजे हा झाला पहिला क्वेश्चन त्यातला जो आहे. ठीक आहे, त्यानंतर बघूया सेकंड नंबर, जो दोनच क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, तो सेकंड नंबरचा बघूया. बघा सेकंड नंबरचं काय, 2m² -5m इज इक्वल टू 0. पहिली m ची व्हॅल्यू काय, m इज इक्वल टू 2 and m is equal to 5/2. m is equal to 2, put in equation. 2m² - 5m is equal to 0. 2 in bracket 2 square minus 5 into 2 is equal to 0. Every negative number square is positive. 2 चा square 4, 4 into 2 8, मतलब 2 into 4 minus 5 2 जा 10 is equal to 0. 4 2 जा 8 minus 10 is equal to 0. -2 is not equal to 0. काय म्हणता येईल आपल्याला, therefore -2 is not root. हे रूट आहे का, सॉरी +2 is a not root of equation. आता बघूया, m is equal to 5/2 put in equation. बघा 2m² minus 5m, 2 in bracket 5/2 bracket square minus 5 into 5/2 is equal to 0. 2 into
5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4 मायनस 5 5 जा 25 अपॉन 2 इज इक्वल टू 0. बघा 2 न डिवाइड होईल, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 25 अपॉन 2 मायनस 25 अपॉन 2 इज इक्वल टू 0. यांची सबट्रॅक्टिंग केल्यावर किती आली? 0 इज इक्वल टू 0. देअरफॉर 5 अपॉन 2 इज solution of equation. Therefore 5 upon 2 is root of equation. त्या इक्वेशनचं काय आहे? रूट आहे. कोणता? 5 अपॉन 2. ठीक आहे. या पद्धतीने झाला क्वेश्चन नंबर 4 जो आपला होता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4. त्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर जो 5 दिलेला आहे आपल्याला, तो क्वेश्चन नंबर 5 बघावा लागेल. बघा क्वेश्चन नंबर 5 काय दिला आहे? जो क्वेश्चन नंबर 5 आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे तो आहे बघा, फाइंड के. फाइंड के के ची किंमत फाइंड करायला सांगितली. क्वेश्चन नंबर 5. फाइंड के इफ x is equal to 3, x is equal to 3 is root of equation. कोणत्या इक्वेशनचा रूट आहे? kx square minus 10x plus 3 is equal to 0. x is equal to 3 is the root of equation. x is equal to 3 काय आहे? रूट आहे म्हणते. मग रूट कधी असतं? ज्यावेळेस याची व्हॅल्यू काय असते? 0 असते. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणू शकतो? इट इज अ रूट ऑफ इक्वेशन. तर के ची किंमत काढा म्हटले. x is equal to 3. बघा k इन ब्रॅकेट 3 चा स्क्वेअर मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. काय येणार मग बघा आता? 3 चा स्क्वेअर 9, के 9 किंवा 9 इंटू के म्हणा, के इंटू 9 मायनस 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. 9 इंटू के 9k मायनस 30 मधून 3 लेस करा, किती येणार? 27 प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा इज इक्वल टू 0. 9k इज इक्वल टू 27. 9k इज इक्वल टू काय आलं? 27. मग आता k इज इक्वल टू 27. हा जो 9 आहे तो इंटू आहे, पुढे गेल्यावर अपॉन मध्ये जाईल. 9 3 जा 27. मग k इज इक्वल टू काय आलं? 3. 9 त्रिक 27. म्हणजे k इज इक्वल टू काय भेटलं? 3 भेटलं. म्हणजे ज्या वेळेस k ची किंमत 3 असल्यावर, बघू सोल्युशन येतं का? k ची किंमत 3 म्हटल्यावर काय होणार बघा इकडं. k ची जर किंमत 3 असेल तर या ठिकाणी 27, 3 चा स्क्वेअर 9, 9 इंटू 3 27, 30 मायनस निगेटिव्ह 27, पॉझिटिव्ह 27, निगेटिव्ह 27 इज इक्वल टू 0. देअरफॉर k इज इक्वल टू काय भेटलं? 3. k इज इक्वल टू 3. त्यानंतरचं बघूया लास्ट क्वेश्चन जो आहे तो आपला क्वेश्चन नंबर 6 या प्रॅक्टिस सेटमधला लास्ट क्वेश्चन आहे, तो म्हणजे 6 नंबरचा. बघा काय क्वेश्चन आहे. वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k is equal to 0 is 7/5. 7/5 is root. 7/5 is root. Complete the following activity and find the value of k. k काढा म्हटलं, बरोबर. पहिली बॉक्स दाखवला इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणता रूट आहे? मग तुमचा जो पहिल्या ॲक्टिव्हिटीतला जो असेल 7/5 इज रूट ऑफ
इक्वेशन कोणता 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0. मग आता काय करावं लागणार आपल्याला, पुट करावं लागेल. देअरफॉर काय पुट करणार सांगा, m इज इक्वल टू 7/5. mच्या जागेवर काय ठेवायचं आहे 7/5 इन इक्वेशन. मग काय होणार 5 इन ब्रॅकेट 7/5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू 7/5 प्लस k इज इक्वल टू 0. 5 इंटू 7चा स्क्वेअर 49, 5चा स्क्वेअर 25 प्लस 7 2 14/5 प्लस k इज इक्वल टू 0. 5 5 25, 49/5 प्लस 14/5 प्लस k इज इक्वल टू 0. आता एक मिनिट इकडे बघा, बेस कॉमन आहे. ओके, बेस कॉमन असल्यामुळं ॲडिशन होऊ शकते. मग काय येणार 49 प्लस 14/5 इज इक्वल टू प्लस k इज इक्वल टू 0. किती येणार बघा, 9 4 13 3 हातचा आला 1, 4 2 6 63, 63 डिवाइड बाय 5 प्लस k इज इक्वल टू 0. k इज इक्वल टू पॉझिटिव्ह आहे, पुढे गेल्यावर काय होणार निगेटिव्ह 63/5. निगेटिव्ह 63/5 k ची किंमत भेटली. ठीक आहे, बघूया या पद्धतीनं या ठिकाणी हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला आहे. k ची किंमत m ची किंमत आपल्याला 7/5 म्हटलं होतं 35, 7चा वर्ग 49/25. k इज इक्वल टू आला निगेटिव्ह 63/5. ठीक आहे, बघूया या पद्धतीनं हा जो आहे तो क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी संपला आहे. म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.1 पण या ठिकाणी एंड झाला आहे. बाकीचं बघूया आता नेक्स्ट याच्यामध्ये.